आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात रिझर्व्ह बँकेनं सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारसीबाबत. श्रोते हो, गेल्या वर्षी पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकिंग क्षेत्र ढवळून निघालं होतं. रिझर्व्ह बँकेच्या मागच्या वर्षातील आकडेवारीनुसार राज्यात देशभरात 53 शेड्युल्ड नागरी सहकारी बँका तर 31 राज्य सहकारी बँका आहेत. सहकारी पतपेढ्या सुमारे 50,000हून अधिक आहेत. स्वाभाविकच अर्थव्यवस्थेमधली सहकारी बँकिंग क्षेत्राची भूमिका खूप मोठी आहे. सहकारी बँकांमुळे बँकिंग क्षेत्र खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोचलं. जिल्हा, तालुका, गाव स्तरावर सहकारी बँका उभ्या राहिल्या. आजही महाराष्ट्र राज्याचा सहकारी बँकांमध्ये अग्रक्रम लागतो. सामान्य मध्यमवर्गीय पगारदार, निवृत्तीवेतनधारक, छोटे छोटे व्यापारी, गृहिणी हे सहकारी बँकांचे खातेदार असतात. याच नागरी सहकारी बँकांमधून ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत असते. जिव्हाळा आणि आपुलकीचं एक नातं ग्राहक आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांमध्ये होतं. जनसामान्यांचा सहकारी बँकांवर विश्वास होता, परंतु मध्यंतरीच्या काळात बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड उलथापालथ झाली. मागच्या काही दशकात सहकारी बँकांमध्ये घोटाळे बाहेर आले. त्यावर उपाय म्हणून मागच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं सहकारी बँकिंग क्षेत्राला रिझर्व्ह बँकेच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणलं. रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकांच्या सुयोग्य नियमनासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना याच वर्षात फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती. या समितीने नागरी सहकारी बँकांमध्ये ठेवींचं प्रमाण आणि आकारमानाप्रमाणे भांडवली पर्याप्ततेचं प्रमाण आणि नियामक बंधनं या आधारावर 4 श्रेणीय रचनेची शिफारस केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या समितीनं 1 ते 100, 100 ते 1000, 1000 ते 10,000 कोटी आणि 10,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या अशा 4 बँकांच्या नागरी बँकांची श्रेणी 1, 100 ते 1000 कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या नागरी बँकांची श्रेणी 2, 1000 ते 10,000 कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या बँकांची श्रेणी 3 आणि 10,000 कोटी रुपयांपेक्षा ठेवी बाळगणाऱ्या बँकांची श्रेणी 4 अशी वर्गवारी सूचित केली आहे. 4ही श्रेणीतील बँकांसाठी जोखीम मालमत्ता भारित किमान भांडवल पर्याप्तता प्रमाण CRAR हे 9 ते 15% दरम्यान राखलेलं असणं आवश्यक ठरेल. तर श्रेणी 4 मधील नागरी सहकारी बँकांना बॅसेल 3 नियमानुसार भांडवलाचं प्रमाण राखावं लागणार आहे. त्या श्रेणीनुसार बँकांसाठी कमाल गृहकर्ज, सोनं, दागिने, तारण कर्ज, असुरक्षित कर्ज यांच्या कमाल मर्यादेचं प्रमाण वेगवेगळं ठेवलं जावं अशी ही शिफारस समितीची आहे. या समितीच्या अहवालाबद्दल अधिक चर्चा करतायत अर्थतज्ज्ञ मुकुंद चितळे. भारतातील सहकारी बँका आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न या विषयाचा अभ्यास करण्याकरता रिझर्व्ह बँकेने समिती नेमलेली होती. त्या समितीचा अहवाल गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेत सबमिट झाला आणि तो अहवाल आता सर्व लोकांसाठी खुला केलेला आहे. या अहवालामध्ये काय आहे असं जर विचार केला तर प्रामुख्याने ज्या गोष्टी लक्षात येतात त्या सांगतो. भारतात असलेल्या सहकारी बँकांचं जर क्षेत्र बघितलं तर क्षेत्र देशव्यापी आहे, परंतु त्याचा जर आकार बघितला तर आकार फार छोट्यापासून फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पहिली सूचना आम्ही अशी केलेली आहे की ज्या बँकांचं डिपॉझिट 10,000 कोटीच्या वर आहे त्यांना, ज्याला युनिव्हर्सल बँका म्हणता येतील, अशा बँकेप्रमाणे काम करण्यास परवानगी द्यावी जर त्यांनी आपल्या आर्थिक निकषांची पाळणी केली तर. ज्या बँकांचं डिपॉझिट 1,000 ते 10,000 कोटी आहे त्या बँकांना स्मॉल फायनान्स बँक म्हणून कार्य करण्यास परवानगी द्यावी जर त्यांनी आपली आर्थिक निकष पाळले तर. ज्यांचं डिपॉझिट 100 ते 1,000 कोटी आहे त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात राहून व्यवस्थित जर त्यांनी आपलं काम केलं तर त्यांना काम करण्याला सुभा मिळावी. आणि ज्यांचं डिपॉझिट 100 कोटीपेक्षा कमी आहे किंवा ज्यांना युनिट बँक म्हणता येईल, म्हणजे एकच ब्रँच आहे, त्यांच्यासाठी काही वेगळ्या सुविधा केलेल्या आहेत. दुसरा विषय असा होता की सध्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांना भाग भांडवल मिळवण्याकरता फार मोठ्या सोयी नाहीयेत. म्हणून ज्या चांगल्या चालणाऱ्या बँका आहेत अशा बँकांना त्यांचे शेअर्स मार्केटमध्ये आणण्याकरता चक्क त्यांना शेअर्स लिस्ट करण्याची परवानगी द्यावी. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये थोडीशी सुधारणा करायला लागेल, ती आम्ही सूचना केलेली आहे. परंतु ते होईपर्यंत निदान त्यांच्या भाग भांडवलाला त्यांचे शेअर्स त्यांच्या निदान बुक व्हॅल्यू प्रमाणे तरी विकता यावेत
अशा प्रकारची सिस्टीम निर्माण करावी अशी सूचना आहे. ज्या छोट्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांना त्यांचं कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी एक शिखर संस्था असावी की ज्याला अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असं म्हटलंय, जी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असणार आहे अशी स्थापन करण्याची सूचना पण या रिपोर्टमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेकडनं अशा कोऑपरेटिव्ह बँकावर जी वेगवेगळ्या प्रकारची ऍक्शन घेतली जाते ती ऍक्शन घेताना सुसूत्रता असावी आणि कशा प्रकारे ऍक्शन घेणार हे रिझर्व्ह बँकेला आधीच सांगता आलं पाहिजे आणि ते बँकांनाही ते माहीत पाहिजे अशा प्रकारची याच्यात सूचना केली आहे. कुठलीही सहकारी बँक चालवताना दोन गोष्टी लागतात की भाग भांडवल लागतं आणि चांगली मॅनेजमेंट लागते. भाग भांडवल कसं मिळवावं यासाठी केलेल्या सूचना आहेत. जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि ऑपरेटिंग मॅनेजमेंट म्हटली तर या विषयात काय काय गोष्टी असाव्यात हे लक्षात घेऊन सरकारने 2020 साली कायद्यामध्ये बदल केलेला आहे. त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेला ते अधिकार प्राप्त झालेले आहेत. ते अधिकार रिझर्व्ह बँकेने कशा प्रकारे वापरावेत यासंबंधी या अहवालात सूचना केलेल्या आहेत. थोडक्यात जर बघितलं तर सहकारी बँकांवर आतापर्यंत ज्याला ड्युअल कंट्रोल म्हणतात म्हणजे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि रिझर्व्ह बँक यांचं नियमन होतं त्याच्याऐवजी आता याच्यापुढे फक्त रिझर्व्ह बँकेचं नियमन राहील असं लक्षात घेऊन केलेल्या सूचना आहेत. बऱ्याच वेळा आपण आपले पैसे बँकेत ठेवताना जाहिरातीवर अवलंबून पैसे ठेवतो का तर कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून ठेवतो का तर तसं न की विचार करता थोडासा त्या बँकेच्या मॅनेजमेंटमध्ये कोण माणसं आहेत ती माणसं चांगली आहेत की नाही असा विचार करावा. म्हणजे ज्यायोगे त्या बँकेची सेफ्टी हा जो प्रकार आहे त्या विषयाकडे जास्ती बघावं असं मनात येतं. आणि त्याचप्रमाणे जी माणसं अशा बँकेच्या मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापनामध्ये काम करतात त्यांना आपण दुसऱ्याच्या पैशावर काम करतोय आणि तो व्यवसाय म्हणून काम करतोय हे लक्षात त्यांनी घेऊन जर काम केलं तर त्याचा प्रचंड देशाला उपयोग होईल असं वाटतं. कारण शेवटी जर बघितलं तर सहकारी बँका हे लोकांच्या पैशावर लोकांच्या साठी करणारी संस्था आहे. त्यामुळे ती किती जरी सामाजिक संस्था म्हटली तरी ती आर्थिक संस्था आहे आणि आर्थिक निकष आणि आर्थिक चातुर्य या दोन्ही गोष्टी त्यात आवश्यकता आहे. नुसतीच जाहिरातबाजी करून तिथे उपयोग होणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पूर्वज संतांनी सांगितलेलं आहे की उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. म्हणून बँकेत पैसे ठेवताना नुसत्या जाहिरातीला न भुलून जाताना तिथली मॅनेजमेंट कोण आहे आणि त्यांचे व्यवसाय करण्याचं चातुर्य आणि क्षमता आहे की नाही हे बघून जर आपण आपले पैसे ठेवले आणि मॅनेजमेंटने तसं काम केलं तर नक्कीच बुडणाऱ्या बँकेचा प्रश्न हा कधी देशाला भेडसावणार नाही. श्रोतेहो, बेसल कराराच्या अनुषंगानं आपली भांडवल पर्याप्तता ठेवणं आता या सहकारी बँकांसाठी बंधनकारक असेल. नागरी सहकारी बँकांना आता आपल्या कारभारात अधिक व्यावसायिकता आणणं आवश्यक ठरेल, पण याचा परिणाम म्हणून ठेवीदारांच्या ठेवी या अधिक सुरक्षित होतील. सहकारी बँकांचं अस्तित्व कायम राहिलं तरच मध्यम आणि तळागाळाच्या गरजूंना आपापल्या गरजा सुलभ रीतीने भागवता येतील. रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार एकूण नागरी सहकारी बँकांचा व्यवसाय सुमारे 10 लाख कोटींचा आहे. त्यांची बुडीत खात्यातील कर्जांची संख्यासुद्धा कमी आहे. बहुसंख्य नागरी सहकारी बँका आपली विश्वासार्हता टिकवून असल्या तरी रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणामुळे अधिक मजबूतीनं हे क्षेत्र उभं राहील. सहकारी बँकांच्या विलिनीकरणाचे निर्णयसुद्धा रिझर्व्ह बँक आता घेऊ शकते. त्यामुळे एकूणच सहकारी बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल येणाऱ्या काळात होऊ शकेल. मंडळी, देशातील सहकारी चळवळीपैकी सर्वाधिक यशस्वी सहकारी चळवळ आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये दिसून आली. महाराष्ट्र देशातील एक अग्रेसर राज्य बनण्यामध्ये सहकार आणि सहकारी चळवळीचा सुद्धा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये विविध उद्योगांना अनुसरून विविध सहकारी संघटना सध्या अस्तित्वात आहेत. दुधाची टंचाई असलेला देश ही भारताची ओळख पुसून धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमूलच्या रूपात सहकारी संस्थेची उभारणी केली. सहकारातून समृद्धी हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी केंद्र सरकारनं पूर्णपणे स्वतंत्र अशा सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचं ऐतिहासिक पाऊल या वर्षात उचललं आहे. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्यानं निर्माण करू शकेल. सहकारी संस्थांसाठी व्यवसाय सुलभीकरण प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल.
सहकार हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असला तरी राष्ट्रीय पातळीवर सुयोग्य रचना करण्यासाठी केंद्र सरकारला पुढाकार घेणं आवश्यक आहे. सक्षम आणि समावेशक बँकिंग प्रणाली ही आजच्या भारताची गरज आहे. नवीन रचनांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्राचं प्रभावी व्यवस्थापन शक्य होईल आणि त्यात अडकलेल्या बुडीत खात्यातील अर्जांची संख्यासुद्धा कमी करता येईल. स्वाभाविक बँकिंग प्रणाली, आर्थिक विकास या दोन्ही दृष्टीनं सरकार टाकत असलेली पावलं ही भविष्यकालीन समृद्धीच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरतील, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आर्थिक गैरव्यवहारामुळे कमजोर झालेल्या सहकार क्षेत्राला आता रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे नवी उभारी मिळू शकेल. सहकारातून समृद्धीकडे हे स्वप्न त्यातूनच पूर्ण होऊ शकेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. आणि याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखेडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन शिबानी जोशी.